नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शरद रामदास पवार हे इथले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्या गावचे ते रहिवासी ते ॲक्च्युली ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत. पण एक 5-6 महिन्यापूर्वी इथं पूर आलता. मग पूर आल्यावर काय झालं की ते ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी ते गावात आले होते आणि मग वरती मोहरीचं तळ जे फुटायला लागलं होतं. मग वरून बातमी आली की मोहरीचं तळ फुटणार आहे. मग ते स्वतः त्या दिवशी मग त्यांचे आई वडील वगैरे सगळे घेऊन तिथं वरती राहायला गेली तिथे टेकडावरती. मग ती परिस्थिती त्यांनी स्वतः डोळ्यांनी इथं बघितली गावातली सगळी. मग त्यांना वाटलं की आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. मग त्या काळामध्ये त्यांनी मग पुण्याला जाऊन त्यांचा मित्रपरिवार जे काही त्यांचे सहकारी आहेत त्या सगळ्याच्या माध्यमातून इथे 1000-1500 किट त्या गावामध्ये आणले. म्हणजे अन्नपाणी असेल, काही गरजू वस्तू असतील, ब्लँकेट, शाळेचं साहित्य. आणि इथंच नाही, म्हणजे चिचपूरमध्ये नाही तरी पांढरेवाडी भाग असेल, शेळगाव असेल, परत तिकडं परांड्यातल्या त्या भागात बी आला होता पूर. म्हणजे लोणी असू त्या साईडला बी त्यांनी ते दिलं. मग त्यांना वाटलं की बाबा आपण एवढे मोठे उद्योजक आहेत, आज आपण 2 पैसे कमवतो, पण आपल्या गावाची दुरावस्था आहे ती पहिल्यापासून सारखीच आहे. मग त्यांना ही परिस्थिती सगळी जाणवली. मग त्याच्यानंतर मग ते मतदारसंघात थोडे फिरले. त्यांच्या डोक्यात म्हणजे उभं राहायचं असं काही नव्हतं. पण त्यावेळेस त्यांचा जनतेत संपर्क आला. मग बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून कुठं देवगाव असेल, नंतर कुकडगाव असेल, स्वखर्चातून कामं केली. रस्ते करणे, कुठं बोर मारणे. आणि मग आम्ही युवकांनी बी त्यांना म्हणलं की साहेब काय ह्या भागामध्ये बरेच वर्ष झालं. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं तर बघा, आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच पूर्ण झाल्या आहेत. म्हणजे आता बी कुणाकडे जरी गेलं म्हणजे कुठल्या वस्तू लाईट नाही, रस्ते नाही, म्हणजे ही मूलभूत गरजा आहेत आपल्या. त्या कशामुळे पूर्ण झालं नाही की बाबा आतापर्यंत नेत्यांनी इकडे लक्ष दिलं नाही. मग त्यांना आम्ही काय सांगितलं की बाबा साहेब तुम्ही काय करा, थोडं इकडं लक्ष द्या. मग आमच्या सगळ्यांच्या युवकांच्या म्हणजे त्यांनी काय केलं की बाबा ऐकलं आमचं सगळ्यांचं. आणि ते आता यावेळेस इथं उभा आहेत. त्याच्या अगोदर कधी उभा राहिली होती? नाही ती म्हणजे राजकारणातच नव्हती ते. आज म्हणजे ग्रामपंचायत काही समजत नाही. हा आता इथे यांना कसं काय किती मतदान आहे गावामध्ये साधारणतः एक 2000 जास्त मत. माझी भावना म्हणजे मी शरद सरांना लहानपणापासून ओळखतो. आमच्या गावातच त्यांचं लहानाचे मोठे झालेले ते एक उद्योग व्यवसायात त्यांनी चांगली प्रगती वगैरे केलेली आहे. जसं आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांची जशी भावना आहे तशीच आमची पण भावना आहे की बा त्या माणसाने एका उद्योगाचं म्हणजे यशस्वी झाला तर गावाची पण जी काही दयनीय अवस्था आहे त्या गावाला पण थोडं सुधारणा झाली पाहिजे. रस्ते चांगले झाले पाहिजे, लाईटीचा प्रश्न जो गावाचा आहे तो दूर झाला पाहिजे. ह्या भावनेतून ते राजकारणात आलेले आहेत. त्यांच्या घरात काही कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा वारसा नाही आहे टोटलचं. त्यातलं 100% त्यांना 90% रिस्पॉन्स हा जनतेचा आहे. आणि शरद पवार सर उभा राहिलेले आहेत. तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत की बाबा त्यांचं ध्येय असं असावं की तसं असावं? म्हणजे तुम्ही काय सांगू, तुम्ही एक मतदार आहेत, मग त्याच्यातनं तुम्ही काय तुमच्या अपेक्षा आहेत सांगू शकता? आमची अपेक्षा अशी की त्यांनी असं म्हणजे त्यांचं विजनच असं आहे की जिल्हा परिषद शाळेचा डिजिटल करणे. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणले. लाईटीचा विषय, पाण्याचा विषय, थोडा पिण्याचा, वाड्या वस्तीचा जे प्रॉब्लेम आहे, लाईटीचा म्हणा, सिंगल फेजचा आणि रस्त्याचा, त्यांचं विजन आहे पहिल्यापासूनच. आम्ही त्यांच्या मताचे सहमत आहेत. सगळा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि पूर्ण त्यांना आमच्या गावातून सहकार्य 90% आहे. आमच्या गावातून चिंचपूर बुद्रुक इथून मागं तर काही कुठला विकास केलेला नाही शेळगावमध्ये. तर आता जे कोणी उमेदवार निवडून येतील ते शेतकरी, गोरगरीब, जे वंचित आहेत त्यांचे जर प्रश्न सोडवणार असतील, सोडवतील का नाही ह्याच्याकडे सर्वसामान्य माणसांचं लक्ष लागलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे. नाही तर फक्त 5-7 वर्षातून मतदान आलं की एकदा यायचं, मतदान घेऊन जायचं, नंतर गोरगरीब जनतेकडे लक्ष देत नाहीत. प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, कायदा न्यूज, परंडा.